कथेमध्ये आत्तापर्यंत काय झालं हे जाणून घेण्यासाठी कथेचे याआधीचे सर्व भाग नक्की ऐका. प्लेलिस्टमध्ये कथेचे सर्व भाग उपलब्ध आहेत. वळूया आजच्या भागाकडं. दुसऱ्याची बायको भाग 21. नैनानं मामीला विचारून रात्रीच्या जेवणाचा स्वयंपाक केला. तेवढ्यात मामा बाहेरून आले. तिनं मामाला पाणी आणून दिलं आणि तिथंच घुटमळली. काय ग, काय झालं? तिला तिथं उभं बघून मामा म्हणाले. काही नाही. मामाच्या हातातला ग्लास घेऊन नैना आत जायला निघाली. तितक्यात मामाचा फोन वाजला. कुणाचा फोन असेल? नैनाच्या मनात आनंदाची कारंजी उडाली. नैनाचे कान फोनकडंच होते. अहो, विचारायचं काय त्यात? घ्या, तुम्हीच बोला. म्हणजे तुमचं समाधान होईल. मामांचं फोनवरचं वाक्य ऐकून स्वयंपाकघरात गेलेली नैना परत बैठकीत आली. जसं काही मामा तिलाच आवाज देणार होते. संगे, हे घे. त्या मागच्या गल्लीतल्या पाटील वहिनी आहेत. परवा त्यांच्याकडं भजन आहे. तू येशील का म्हणून विचारत आहेत. मामानं संगीता मामीजवळ फोन दिला. मामी फोनवर बोलू लागल्या. नैना मात्र उदास झाली. रात्रीची जेवणं आटोपली. घरातली सर्व आवराआवर करून नैना झोपायला गेली. दिवसभरातले सगळे प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून एखाद्या सिनेमाप्रमाणे जाऊ लागले. नैना आलटून पालटून या कुशीवरून त्या कुशीवर होत होती. पण काही केल्या तिला काही झोप लागत नव्हती. इकडं प्रणित, लीलाबाई, श्यामराव, ममता आणि मीनाक्षी ताराबाईंकडं रात्रीचं जेवण करून नागपूरच्या परतीच्या प्रवासाला निघाले. तुम्हाला कुणी सांगितलं होतं मध्येच तोंड विचकायला? गाडीत बसल्या बसल्या लीलाबाई लगेच श्यामरावांना म्हणाल्या. तुझ्यासमोर काय बिशाद आहे माझी बोलायची? श्यामराव त्यांना म्हणाले. तर खूपच घाबरून असता मला. कोणी सांगितला होता शहाणपणा करायला? साखरपुडा झाला असता ना चांगला, लीलाबाई म्हणाल्या. आता महिन्याभरात लग्नाची तारीख निघालीच आहे ना, मग कधी साखरपुडा केला असता? श्यामराव म्हणाले. केला असता कधीही, लीलाबाई उत्तरल्या. अगं, त्यांची परिस्थिती तर बघ जरा. आधीच गरीब आहेत बिचारे. कशाला त्यांना जास्त खर्चात पाडायचं? श्यामराव म्हणाले. मोठे आले त्यांच्या खर्चाचा विचार करणारे. अहो, हे खेड्यातले लोक असेच असतात. मुद्दाम असं गरिबीत जगतात. पैसा असतो यांच्याजवळ, पण दाखवत नाहीत, लीलाबाई म्हणाल्या. तो त्यांचा प्रश्न आहे. आपल्याला जे दिसतं तेच आपण खरं मानणार ना, श्यामराव म्हणाले.
मला सांगा, त्या खेड्यात असा खर्च कितीसा येत असेल? दूध दही घरच्याच दुधात होतं. भाजीपाला वगैरे जास्त महाग नसतो. गाड्या कुठं घेऊन जायचं काम नसतं. तर पेट्रोलचाही खर्च येत नाही. मग पैसा खर्च करणार तरी कुठं? मला तर वाटतं त्या मामाजवळ रगड पैसा असेल. लीलाबाई म्हणाल्या. झाले का अकलेचे तारे तोडून? कुठंतरी जरा शांत राहत जा, शामराव म्हणाले. म्हणे शांत राहत जा. बाहेर तर म्हणाले होते ना की तुमचं तुम्ही बोला. मग आत येऊन हे बरळायची काय गरज होती? जेव्हा बोलायला हवं तेव्हा बोलत नाही. नाही तिथं बरोबर तोंड विचकायला येतं. लीलाबाई एकट्याच बडबड करत होत्या. ममता आणि मीनाक्षी एखाद्या लहान लेकराप्रमाणे गाडीत बसल्या बसल्या झोपून गेल्या होत्या. प्रणीत ड्रायव्हरच्या बाजूला बसून बाहेर बघत होता. इथं मी एकटीच बडबड करत आहे. कुणी ऐकायचेही कष्ट घेत नाहीये. लीलाबाई चिडल्या होत्या. अगं बोलत राहा. त्या ड्रायव्हरला तेवढीच कंपनी मिळेल. गाडीतले सगळेच झोपले तर कसं होईल? त्यालाही झोप येईल ना? तुझं बोलणं ऐकून बऱ्याबऱ्यांना फेफरे येतात. त्यापुढं या ड्रायव्हरची झोप काय चीज आहे? शामराव म्हणाले आणि डोळे मिटून बसले. लीलाबाईंचा त्रागा निघायला कुठंच जागा शिल्लक नव्हती. स्वतःशीच धुसफुसत त्याही खिडकीच्या बाहेर बघत होत्या. घरी पोचायला त्यांना बराच उशीर झाला. प्रणीतलाही रात्री झोप येत नव्हती. बराच वेळपर्यंत तोही कूस बदलत होता. दुसऱ्या दिवशी प्रणीत घरात कुणासोबत काहीच न बोलता, चहा नाश्ता न करताच ऑफिसमध्ये निघून गेला. ममता आणि मीनाक्षीही त्यांच्या घरी जायला निघाल्या. ममू, मीनू, घरी सांगून ठेवा ग. लग्नाच्या खरेदीसाठी आणि बाकी मला मदत म्हणून तुम्हाला इकडं यावं लागणार आहे. 2-4 दिवसात खरेदीसाठी जाऊया आपण. लीलाबाई दोघींना म्हणाल्या. हो आई, आम्ही येतो मदतीला. दोघी म्हणाल्या आणि त्यांच्या घरी निघून गेल्या. नयनासोबत लग्न ठरल्यापासून प्रणीतची चिडचिड मात्र वाढली होती. एक दिवस संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर त्याला त्याच्या मित्रांचा फोन आला. जेवण वगैरे आटोपून तो नेहमीच्या कट्ट्यावर पोहोचला. बाकी मित्रमंडळी आधीच पोहोचले होते. नील्या, मोठा छुपा रुस्तून निघाला रे तू. मंगेश आणि रवी निलेशला चिडवत होते. त्यांचं वाक्य प्रणीतनं ऐकलं. का रे, काय केलं नील्यानं? प्रणीतही गप्पांमध्ये सामील झाला. अरे बघ ना, पोरगी बघायला गेला आणि लग्नच ठरवून आला.
रवी म्हणाला. हो का, भारीच आहे नील्या, प्रणित म्हणाला. बरं, फोटो बिटो दाखव ना वहिनीचा, मंगेश म्हणाला आणि निलेशनं त्याच्या फोनमधला फोटो दाखवला. नील्या, शोभत नाही बरं तुला ही बायको, रवी म्हणाला. तसा प्रणितनं त्याच्या हातातला फोन घेतला. छान जोडी आहे रे तुमची, हा रव्या काहीही म्हणतो. तू लक्ष देऊ नकोस ह्याच्या बोलण्याकडं, प्रणितनं त्याचा फोन परत दिला. इकडच्या तिकडच्या गप्पा करून प्रणित आणि त्याची मित्रमंडळी आपापल्या घरी जायला निघाली. प्रणितही घरी जात होता. रस्त्यावर त्याला एक कोल्ड्रिंकची कॅन पडलेली दिसली. त्या कॅनला पायानं ढकलत ढकलत तो पुढं चालत होता. हा नील्या 12वीत माझ्याच वर्गात होता. तेव्हा नापास झाला. नंतर कसं तरी 12वी पास करून ह्यानं डिग्रीला ॲडमिशन घेतली. तर तिथंही नापास होत राहिला. नंतर किती म्हणून बिझनेस ट्राय केले ह्यानं, पण कशात ह्याला यश मिळालं नाही. बापाच्या रेशनच्या दुकानावर बसायला लागला तर तिथंही ह्याचं बूड टिकलं नाही. नंतर आता त्या मंग्यासोबत गॅरेजवर काय जायला लागला. तिथंही किती दिवस टिकेल काय माहीत. आणि ह्या अशा मुलाला एवढी सुंदर मुलगी भेटली. आणि माझं सगळं एवढं चांगलं असूनही माझ्याच नशिबात असली धोंड का? आई पण ना जराही ऐकून घेत नाही. काय गरज होती त्या दिवशी अंगावर रॉकेल ओतून घ्यायची. तिथं लग्न जुळवायलाही मला जबरदस्तीनं घेऊन गेली. माझं आयुष्य माझं नाहीये का? जिच्यासोबत आयुष्य काढायचं तीच आपल्या आवडीची, आपल्याला शोभणारी नसेल तर काय उपयोग? खरंच यार, सगळ्या चांगल्या मुली दुसऱ्यांच्या बायका का असतात? कोल्ड्रिंकच्या कॅनला पुढं ढकलत ढकलत प्रणितच्या मनात विचार सुरू होते. त्या विचारातच तो घरी येऊन पोहोचला. बराच वेळ बाहेरच्या पायरीवर तो बसून होता. नंतर तिथून उठून स्वतःच्या रूममध्ये गेला आणि झोपायचा व्यर्थ प्रयत्न करू लागला. इकडं नयना मात्र रोज प्रणितच्या फोनची वाट बघत होती. रोजच तिचा हिरमोड होत होता. नयने, अगं आला होता का भाऊजीचा फोन? वाण्याकडं वाण सामान आणायला गेलेल्या नयनाला रस्त्यातच तिची मैत्रीण योगिता भेटली. नाही ग, नयना उदासपणे म्हणाली. हो का? असतो बाई एकेकाचा स्वभाव. माणसं तशीही आपल्या बायकांसारखी बोलघेवडी नसतात, योगिता म्हणाली. त्यावर नयनानं मान डोलवली. नयने, माझी एक मैत्रीण आहे, ती पूनम, माहिती ना तुला?
योगिता म्हणाली. हो ग, मागच्या वर्षी लग्न झालं ना तिचं? नयना म्हणाली. हो ग, तीच. योगिता म्हणाली. तिचं काय ग? नयनानं विचारलं. ती माहितीये का काय सांगायची? योगिता बोलता बोलता थांबली. काय? नयनानं विचारलं. ग, तिचं लग्न ठरलं होतं ना, तेव्हा तिचा नवराही असाच तिला फोन बिन काही करायचा नाही. लग्न होईपर्यंत तर तिच्यासोबत चकार शब्दही बोलला नव्हता. योगिता म्हणाली. मग ग योगे, काय झालं होतं? नयनानं तिला विचारलं. काय होईल पुढे पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला? कथा कशी वाटते? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.